महिलांना राजकारणात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऐतिहासिक नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर केला आहे। या अंतर्गत महिलांना मिळणाऱ्या 33% आरक्षणासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी भाजपा महिला आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। भाजपा नेत्या अनिता तिखिले यांच्या नेतृत्वात ही परिषद पार पडली। महिला आरक्षणाचे स्वरूप, त्याचे दूरगामी परिणाम आणि महिला सक्षमीकरणाच्या पुढील दिशा यावर पत्रकार परिषदेत भाष्य केले गेले। या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी सर्व माध्यम प्रतिनिधी व छायाचित्रकार पत्रकार परिषदेत उपस्थित होते। नारी शक्ती वंदन अभियान आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की केंद्रात मध्ये म्हणजे आपल्या सगळ्यांचे भारताचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी नारी शक्ती अधिनियम 2023 सप्टेंबर 2023 मध्ये जो पारित केला होता संविधानमध्ये, त्याच्यामध्ये तो संशोधनासाठी टाकला आणि लवकरच संपूर्ण भारतामध्ये म्हणजे लोकसभा आणि विधानसभामध्ये 33% महिलांना आरक्षण देण्यासाठी हे जे नियम आणणार आहेत त्याचा आम्ही सगळ्या सामाजिक कार्यकर्त्या ज्याही महिला सक्षमरित्या काम करतात आम्ही सगळेजण त्यांचं स्वागत करतो। कारण की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की यापूर्वी आपण म्हणजे ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था होत्या किंवा जिल्हा परिषद होत्या, ग्रामपंचायत होता, तिथे मात्र 33% आरक्षण आणलं होतं। त्याचा एक सकारात्मक बदल घडून आला की जिथे जिथे महिला प्रशासनात आल्या तिथे प्रशासन सुधारलं, आर्थिक दृष्टिकोनातून खूप सक्षम झालं, कारण की ती मितव्ययतेने चालते, शिस्तप्रियतेने चालते आणि म्हणून आता राज्यात आणि केंद्रात सुद्धा 33% महिलांना आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी खूप मोठे पाऊल उचललं आहे। आम्ही त्या सगळ्यांचं स्वागत करतो। मला विशेष आभार अभिव्यक्त करावेसे वाटतात सरकारचे की त्यांनी आम्हा महिलांना फक्त वोटर म्हणून बघितलं नाही, फक्त मतदाता म्हणून बघितलं नाही, कारण 70% महिला ह्या मतदाता आहेत। ह्या फक्त मतदाता न राहता आता त्या प्रशासनातही भाग घेतील आणि सक्षमरित्या प्रशासन सांभाळतील, कारण की आता महिला ह्या ग्रॅज्युएट खूप मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत, PhD क्षेत्रात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत, शैक्षणिक क्षेत्रात आलेल्या आहेत। आता त्यांचा फक्त प्रशासनात जो काही एक उणीव आपल्याला जाणवत होती आरक्षण नसल्यामुळे, तसं तर आरक्षणाची गरज नाही असंही बरेचसे जण म्हणतील, महिला सक्षम आहेत, परंतु तरीही तिला आरक्षण दिल्यामुळे ती एक सबलरित्या अगदी सक्षमरित्या ती काम करू शकेल, कारण महिला जिथे प्रशासन करते तिथे खूप अधिक जास्त विकास होतो आणि म्हणून आम्ही ह्या बिलाचा अगदी मोठ्या मनानं आम्ही याचं स्वागत करतो। तसेच महिला सगळ्याच कार्यकर्ते आहेत आणि आम्ही त्याचं जनजागृती करणार, म्हणजे 2029 मध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं सक्षम प्रतिनिधित्व, लोकप्रतिनिधित्व राज्यात आणि केंद्रात आवाज उठवताना दिसेल। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।